शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 2 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता दौंड तालुक्यातही बिबट्याने पहिला बळी घेतला आहे। दौंड तालुक्यातील केडगाव बोरीपारधी हद्दीत 2.5 महिन्याच्या बाळावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला। या बाळाला केडगाव परिसरातील खासगी रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। ऊसतोड मजूर असलेले करण दिलीप गायकवाड यांच्या 2.5 महिन्याच्या बाळावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या आसपास बोरीपारधी हद्दीत घडली। ऊसाच्या शेतात आईने झोळीमध्ये ह्या बाळाला झोपवले होते। दुसरी एक चिमुकली शेजारीच खेळत होती। आई वडील समोरील शेतात ऊस तोड करत होते। ह्या परिसरात ऊस शेती असल्यामुळे ऊसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने खेळत असलेल्या चिमुकलीच्या दिशेने धावून आला, मात्र ह्या चिमुकलीने मोठ्याने आरडाओरडा केल्याने झोळीत झोपलेल्या 2.5 महिन्याच्या बाळावर बिबट्याने हल्ला केला। बाळाच्या मानेवर चावा घेतला। ह्या हल्ल्यात बाळ जखमी झाल्याने ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या हृदयद्रावक घटनेने आईवडिलांनी हंबरडा फोडला। हे दृश्य पाहणाऱ्यांचेही डोळे ओलावले होते। दरम्यान मागील 2 दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यातील मांडवगण येथे एका चिमुकल्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर पाटस आणि कानगाव येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी दौंड वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी धारेवर धरले होते, मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे टाळाटाळ करत सोयीनुसार उत्तरे दिली।